वातपित्त, सायटिका, कंबरदुखी किंवा पोट साफ न होणं, शरीराचे सगळे पायाचे गोळे असतील, मांडे असतील, कंबर दुखणे, पाठ दुखणे, मान दुखणे, ह्या सर्व गोष्टीसाठी किंवा बीपी कमी जास्त होणे, ह्या सर्व गोष्टीसाठी मी पुढे एक चटणी सांगितलेली आहे. ती चटणी पहा अगोदर, आणि ती चटणी तयार करताना व्हिडिओ पूर्ण चॅनलवरती असतो. हे आवर्जून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करून सांगतो की तुम्ही कमेंट्स करता की सर व्हिडिओ अर्धवट. अरे व्हिडिओ चॅनलवरती असतो, त्या चॅनलवरती जाऊन पाहत जावा ना. तर ही मी टाकतोय पहा. चटणी अगोदर कशी तयार करायची ते बघा, ऐका. हे पहा, हिवाळ्यामध्ये आपण कोणती चटणी खावी की जेणेकरून जी चटणी खाल्ली असता आपल्याला म्हणजे अपचनाचा त्रास होणार नाही. पचन आपलं सर्व खाल्लेलं अन्न व्यवस्थितरित्या पचन होऊन व्यवस्थितरित्या पोट साफ होईल. अशी चटणी बनवण्यासाठी काय काय लागतं ते पहा. कशी बनवायची ही तीही सांगतोय मी. हे शेंगदाणे आहेत, हलकेसे भाजून घेतलेले आहेत. खोबरं आहे, 2 कांदे छोटेसे चिरून घेतलेले आहेत. इथं ही मिरची दिसते, तिखट मिरची आहे बरं का. कोथिंबीर आहे, आणि हा मसाल्याचा डबा, त्याच्यामध्ये जिरे आणि इथे मोहरी आहे. लसणाच्या 1-2 पाकळ्या येत्या, 2-3 पाकळ्या येत्या, आणि इथे हळद आहे. तर आता हे पहिल्यांदा काय करायचं, मिक्सरमध्ये पहिल्यांदा हे बारीक करून घ्यायचं. बघा मिक्सरमध्ये आपण हे बारीक करूया. हे आपण सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतोय. थोडंसं बंद करून चालू करायचं, बंद करून चालू करायचं, म्हणजे जे वर अडकलेलं आहे खाली येतं. बघ उघडून बघ. हां, हे अशा पद्धतीनं हे झालेलं आहे पहा. थोडंसं आणखीन खोबऱ्याचे तुकडे जरा जरा मोठे दिसतात, तर असू द्या, एवढं काय हरकत नाही. हे चमच्याने एका बाजूला काढून घे, एका पात्रामध्ये हे काढून घे. आता गॅस चालू करून त्याच्यावरती हे आपलं देशी गाईचं तूप आहे. तूप नाही मिळालं तर मोहरीचं तेल 1-2 चमचे बाजूला खूप चालू आहे, एवढं नको आहे बस. तूप आपल्याकडं कमी प्रमाणातच असावं, जास्त नसावं. त्यानंतर याच्यामधील हे जिरे आहेत, हे जिरे तूप अगोदर ते तूप कमी कर, काढते त्यातलं तूप. थोडंसंच तूप, एक साधारण 2 चमच्याचा सुमार. हे पुन्हा जिरे टाकूया त्यामध्ये, थोडेसेच टाकायचे, चिमूटभर. त्यानंतर लसणाच्या 2-3 कुड्या. इथं ही आपले हे टाकले, काय म्हणायचं याला, मोहरी टाकली, आणि त्याला उकळी येईपर्यंत थोडंसं ते लालसर होईपर्यंत हे घे चमचा, त्यानं नको हे करू. हे लालसर झालेलं आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं, पुन्हा थोडंसं हलव ना ते. याच्यामध्ये कढीपत्त्याची 1-2-3 पानं टाकायची, आणि जे आता आपण काय आता कुटून घेतलेलं आहे टाकतं यामध्ये सगळं वर. हां, आता थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं, मीठ थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं, म्हणजे जास्त प्रकारे खारट होऊ नये, थोडंसं मीठ टाकायचं फक्त त्यामध्ये. तर हे पुन्हा काय करायचं, आता त्याला थोडंसं मंद अशा गॅसवरती वरून झाकण ठेवायचं. झाकण ठेवते यावरती, मंद अशा आचेवरती त्याला काय करायचं, शिजू द्यायचं. आता थोडंसं 1च मिनिट, जास्त सुद्धा नाही, खालीवर करायचं, फक्त 2-3 वेळा हलवायचं हे, आणि 2-3 वेळा हलवलं की पूर्णपणे आपल्याला खाण्यासाठी चटणी तयार होते. ही चटणी तयार केलेली जी चटणी आहे, उघडते आणि हलव जरा खालीवर कर, असं 2-3दा. हे बा, हां, आता हलवता हलवता त्यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी किंचित अशी हळद टाकायची, त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची, की जी हळद सर्वकड त्याच्यामध्ये लागावी. हां, तर कुठल्याही प्रकारचा आपण केलेला, जर आणखीन तिखट तुम्हाला पाहिजे असेल
तर थोडीशी चटणी आपली तांबडी चटणी ज्याला म्हणतो काय ते थोडंसं व्यवस्थितरित्या हलवायचं. आता ही इतकी चविष्ट चटणी तयार झाली, लक्षात ठेवा. पहिलं जेवायच्या सुरुवात केली की चपाती बरोबर, पोळी बरोबर, भाकरी बरोबर अगोदर 2 घास या चटणीचे खायचे, लक्षात ठेवा. आणि मग जेवण करायचं. मग तुम्हाला कसलंही तुम्ही खाल्लेलं अन्न असेल तर ते, कारण हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरातील जो जठराग्नी आहे तो मंद स्वरूपाचा झालेला असतो आणि हे पहिल्यांदा 2-3 घास याचे खायचे व्यवस्थितरित्या आणि मग तुम्हाला कुठलं जेवण करायचं ते जेवण आपण करू शकता. अतिशय व्यवस्थित. पहा काय खमंग वास सुटलेला आहे त्याचा, अगदी तोंडाला पाणी सुटतं बरं काही नाही. तर अशा पद्धतीची ही तुम्ही चटणी करून हिवाळ्यामध्ये, फक्त हिवाळ्यामध्ये तुम्ही खावी. जे मी करतो ते तुम्हाला सांगितलं. ओके, धन्यवाद. आता ही तयार केलेली चटणी बघितली तुम्ही. आता ह्या चटणीमध्ये काय करायचं ते सांगतो मी. पायाच्या गोळ्या असू द्या, गुडघ्या असू द्या, किंवा सायाटिका नर्व असू द्या, हातापायाला मुंग्या येत असू द्या, काही असू द्या. आता ह्या ज्या गोष्टी मी सांगतोय त्या तुम्ही व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक करणं फार महत्वाचं आहे. तर 1 चमचा तीळ घ्यायची. ह्याच्यात आता काय मिसळायचं आहे ते पहा. हे बाजूला का उतरून ठेवायचं, आता तापवायचं नाही जास्त. थोडंसं अर्ध कच्चं झालं की हे बाजूला उतरून घ्यायचं. तव्यामध्ये 1 चमचा तीळ, हे एवढ्या अमाऊंटला हे एवढेच तीळ वापरायचे. आता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले अगोदर किती चटणी बनवताना किती किती पदार्थ घ्यायचे ते. 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस, लक्षात ठेवा. आणि चतकुर चमचा हिंग घ्यायचा. हिंग जो आपण फोडणीसाठी वापरतो वरण तयार करताना, तो हिंग घ्यायचा. आणि ते थोडंसं तव्यावरती भाजून घ्यायचं की जेणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचा अमाऊंट जर असेल तर हिंग भाजायची आवश्यकता नाही, परंतु त्या अगोदर तीळ आणि हे खसखस टाका. ती चांगली चमच्याने थोडीशी भाजून घ्या आणि शेवटी हिंग टाकायचं, थोडंसं हलवायचं. ते आता जी आपण केलेली चटणी आहे त्या चटणीमध्ये ते मिसळायचं आणि पुन्हा एकदा ते पातेलं ह्याच्यावर ठेवायचं, गॅसवरती ठेवायचं. आणि ते सगळे तीळ, हिंग वगैरे जे आहे ते त्यात सर्व मिक्सअप होईल, प्रत्येक भागामध्ये जाईल. मंद गॅस ठेवायचा आहे, अजिबात जळू द्यायची नाही ही चटणी, लक्षात ठेवा काय. आणि त्याच्यामध्ये मिक्सअप करून ही चटणी जेवण करायच्या अगोदर दररोज, हे ज्यांना आजार आहे त्या आजारी असलेल्या व्यक्तींनी ह्या पूर्ण हिवाळा संपेपर्यंत, पुन्हाही केलं 2-3 दिवसात एकदा केलं तरी सुद्धा चालतंय, परंतु हिवाळ्यात सकाळ आणि सायंकाळ, दररोज सकाळ आणि सायंकाळ अर्धी चपाती किंवा चतकोर भाकरी, 1/4 भाकरी ही अगोदर या चटणी बरोबर खायची. लक्ष द्या, ह्या मी काही गोष्टी सांगतो. आणि नंतर मग तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही जेवण करा. ह्याला काय पथ्य, फक्त आंबट अजिबात खायचं नाही, आंबट खायचं नाही, एवढं फक्त पथ्य पाळा. तुमची कंबरदुखी असू द्या, सायाटिका असू द्या, पायाला मुंग्या येत असू द्या, त्या हळूहळू कमी होतील. आणि या त्रासातून किंवा तुम्हाला सकाळी म्हणजे तुमचं पोट साफ होत नाही तर हे पोट साफही होईल व्यवस्थितरित्या. फक्त एवढं जर व्यवस्थितरित्या तुम्ही केलं. याबरोबर सकाळी काय करायचंय, दररोज ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशा व्यक्तींनी 7 पानं कडुलिंबाची 7 पानं आणि त्या 7 पानामध्ये कढीपत्त्याची 3 पानं मिसळायची, म्हणजे अशी एकूण 10 पानं झाली. आणि ती सकाळी तोंड धुतल्यानंतर चावून खायची. त्याचा पूर्णपणे रस हा शरीरामध्ये आपल्या गेला पाहिजे. आणि नंतर कोमट केलेलं पाणी, ग्लासभर पाणी पूर्णपणे प्यायचं. 2 ग्लास पाणी प्याला तरी सुद्धा चालतंय. आणि पुन्हा तुम्हाला काय खायचं, आता इथं गोड पदार्थ अशा व्यक्तींनी वर्ज्य करावे.
जास्त गोड पदार्थ खाऊ नयेत. चहा ऐवजी कॉफी घेतली तरीही चालते, परंतु सगळ्या गोष्टी मर्यादित प्रमाणामध्ये करा. हा जो शेवटी सांगितलेला मी जो काढा आहे सकाळी सकाळी घेण्याचा, तो काढा अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला माहित आहे का, जुनी लोक दात घासण्यासाठी, आता फार तुम्ही सुधारित झालेला आहे त्याच्यामुळे हे सगळे आजार आहेत, येत आहे का लक्षात. आम्ही सुद्धा आणखीन लिंबाच्या काड्या दात घासण्यासाठी वापरतो आणि आठवड्यातून 2-3 दिवस हे लिंबाच्या काड्या किंवा लिंबाची पानं ही आम्ही खातोच आणि त्याच्यामुळं आम्ही व्यवस्थित आहे, लक्षात ठेवा. आता हे उपाय ज्यांचा माझ्यावरती विश्वास आहे, तूप खाल्लं की लगे रूप येणार नाही, हे महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या जावं. त्या पद्धतीनं एक 15 दिवस तुम्ही हा उपाय करायला ज्या दिवशी सुरुवात कराल 3ऱ्या दिवसापासून तुम्हाला फरक वाटेल. कारण बराच कालावधी जावा लागतो, हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होत जाते आणि हळूहळू हळूहळू हळू कमी होत जातं, लक्षात ठेवा. आणि सायंकाळी झोपताना, म्हणून व्हिडिओ माझा पूर्णपणे कंप्लीट पाहत जावा. सायंकाळी झोपताना एवढा अद्रकाचा म्हणजे आल्याचा तुकडा, थोडसे ओवा, अजवाईन म्हणतात त्याला, आणि थोडासा जिरा एकत्रित करून अर्धा कप चहा प्यायचा आणि हा चहा पिऊन झोपायच्या अगोदर सांगतोय, हा चहा प्यायचा. थोडंसं 4 पावलं शतपावली करायची किंवा इकडं तिकडं जरा थोडंसं फिरायचं आणि मग झोपी जायचं. झोप ही तुम्हाला शांत लागणार, लक्षात ठेवा. तुमचे पोटही साफ होणार आणि तुम्हाला हे जे सगळे त्रास आहेत हे सगळे त्रास तुमचे हळूहळू कमी होतील. महिनाभर केलं तर महिनाभरामध्ये व्यवस्थित रिझल्ट येतो. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, हे पैसा कमवणे हे उद्दिष्ट नाही. माझ्याकडे जे ज्ञान आहे ते सर्वांना देणं हे यातून उद्दिष्ट आहे. तुम्हाला योग्य वाटलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. ते तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं मी भरपूर काही सांगणार आहे, न केल्यामुळं मी काही सांगणार नाही, हा माझा स्वभाव नाही. जगाला देत राहणे, माझ्याजवळ जे आहे ते जगाला देत राहणे. जगाला देतोय म्हणजे मी पांडुरंगाने दिलेलं त्यालाच देतोय. मी प्रत्येक मनुष्यामध्ये देव पाहणारा मनुष्य आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपल्या इच्छेप्रमाणे आणखीन काय वाटलं तर मोबाईल नंबर दिलेला असतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कुठल्या तरी एका चॅनलवरती तुम्हाला मोबाईल मिळेल की जेणेकरून माझ्याशी संपर्क तुम्हाला करू शकता. काय अडचण आली तर, शक्यतो अडचण येतच नाही, ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करावं. तुमच्या रेग्युलर ज्या गोळ्या आहेत डॉक्टरांनी ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या रेग्युलरली चालू ठेवा. तुम्हाला ज्या वेळेला वाटतंय की आता आपण व्यवस्थित झालोय त्यावेळेला डॉक्टरांचा सल्ला घेऊन गोळ्या तुम्ही बंद करायच्या का चालू ठेवायच्या ते तुम्ही ठरवा. ओके, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.